प्रगती, प्रगती, प्रगती. कोणाच्या प्रगतीविषयी बोलतो मी? आपल्या महाराष्ट्राच्या. आणि खरंच मनापासून बोलतोय, उपहासात्मकरित्या नाही. कशामध्ये? मित्रांनो, पुणे शहरात वाहतुकीची कोंडी आपण कशी सहन करतो हे सर्वांना माहिती आहे. ठीक आहे, आता मेट्रोचं जाळं वाढतंय. पुण्याच्या तिन्ही चारी दिशेला मेट्रो धावणार आहे. सध्याच्या ज्या काही 2-3 मार्गिका आहेत तिथे तर व्यवस्थित मेट्रो सुरू आहे. आणि आता जवळपास लोकांना आता मेट्रोची सवय झाली असं म्हणायला हरकत नाही. अशा पद्धतीने मेट्रोनी गर्दी पण खेचली आहे. जितकी तुम्ही मेट्रो स्टेशनपासून कनेक्टिव्हिटी द्याल तितकी लोकांना सोय होईल. आणि वातानुकूलित वातावरणात प्रवास कुठल्याही अडथळ्याविना, रहदारीच्या कोंडीविना कोणाला नको आहे? सर्वांना हवा आहे. आपल्या पैशाचा, टॅक्सच्या पैशाचा योग्यरित्या विनियोग लागतो आहे, याच्यापेक्षा मोठा आनंद कोणताच नाही आहे हो सामान्यांना. भले ही विकास कामांची जेव्हा जेव्हा आपण काही कुठे ऐकतो, वाचतो, कोट्यवधी रुपये खर्च करते प्रशासन. काही काही रस्ते टोल प्लाझा होतात, 15 वर्ष 20 वर्षाचा टोल बांधणाऱ्याला दिला जातो आणि चांगले रस्ते आपल्याला मिळतात. चाललं आहे ना, विकास सुरू आहे. या गोष्टीचा सामान्यांना काय फायदा, अशीही काही लोक आवई उठवतात. हो, साधं सोपं गणित आहे. जर ज्या ठिकाणी रस्तेच नव्हते त्या ठिकाणी रस्ते झाले, 2 मोठ्या शहरांमधलं अंतर कमी झालं, येणारा जाणारा माल जो 15 तासांनी पोचायचा तो 3-3.5 तासात पोचतोय. तो कोणाशी निगडीत आहे? जीवनावश्यक वस्तूंचं ट्रान्सपोर्टेशन, त्याला लागणारा अवधी कमी झाला, त्यासाठी खर्च होणारं पेट्रोल डिझेल कमी झालं. हे सगळे फायदे कोणाच्यापर्यंत पोचतात? सामान्यांची सोय होते ना? नक्कीच होते. ट्रान्सपोर्टेशनचा खर्च जर वाढला तर त्याच वस्तू तुम्हाला महाग मिळणार आहेत. मग या महाग न मिळता प्रचलित दरात, सामान्य दरात सामान्यांपर्यंत पोचत आहेत. मग हा फायदाच आहे ना. त्यामुळं जे लोक असं समजतात की ही कोटी कोटीची उड्डाणं आहेत, याच्याशी सामान्यांना काही देणं घेणं नाही, तिजोऱ्या काही लोकांच्याच भरल्या जातात. तिजोऱ्या कोणाच्या कशा भरल्या जातात हे मलाही मान्य आहे, परंतु त्याला काही पर्याय आहे का? तुमच्याकडे पर्याय असेल तर अशा लोकांनी नक्की पर्याय सुचवावेत. प्रशासन दरबारी अशा लोकांचं नक्की स्वागत असतं. भारत सरकारचा जर कुठे तुम्ही खूप मोठा फायदा करून देण्यासारख्या तुमच्याकडं कल्पना असतील तर आज PMO डायरेक्ट वेबसाईटवर तुम्ही देऊ शकता. जेव्हा हे सरकार बदललं आहे, BJPचं सरकार आलं, त्याच वेळेस फायनान्शियल रिफॉर्म्ससाठी आव्हान केलं गेलं होतं. आणि त्याप्रमाणेच एक सामान्य व्यक्ती, ज्याचं नाव सांगण्याची आता मला आवश्यकता वाटत नाही, मराठवाड्यातल्या लातूरची व्यक्ती आहे ती, त्यांना बरंचसं ज्ञान होतं या फायनान्शियल बाबतीत. आणि मग त्यांना काही देशाच्या बाबतीत ज्या काही आर्थिक घडामोडी घडतात त्याच्यातनं तिजोरीत कसा जास्त पैसा येऊ शकतो आणि तो मग विकास कामांना कसा आपल्याला मिळू शकतो, अशी काही कल्पना त्यांच्या डोक्यात होती. त्यांनी त्याप्रमाणे प्रयत्न केले. प्राईम मिनिस्टर साहेबांची अपॉइंटमेंट मागितली. अर्थात सरकारनेच आव्हान केल्याप्रमाणे
त्या व्यक्तीची सगळी शहानिशा झाली. त्याला असलेलं नॉलेज काही सेक्रेटरी लोकांनी आधी ऐकून घेतलं आणि मग त्यांच्या प्रचलित पद्धतीप्रमाणे प्राईम मिनिस्टर साहेबांची परवानगी घेऊन त्याला वेळ देण्यात आली. ते गेले दिल्लीला. त्यांचं जे काही ज्ञान आहे ते ज्ञान त्यांनी आपल्या PM साहेबांसमोर सगळ्यांना सांगितलं. सगळी कमिटी बसली होती. वैयक्तिक भेटसुद्धा मिळाली आणि मग 15 मिनिटांची भेट म्हणता म्हणता त्यांचं ज्ञान पाहिलं आणि त्याच्यातून खरोखर होणारे फायदे हे जेव्हा लक्षात आले तेव्हा ती भेट अर्ध्या तासापर्यंत वाढली गेली. अशा या आपल्यातल्याच एका व्यक्तीच्या डोक्यातनं, त्याच्या ज्ञानातून ज्या काही कल्पना उभ्या राहिल्या त्याच्यातनं थोडेफार फायनान्शियल रिफॉर्म्स नक्की केले गेले. त्यामुळं ही जी प्रगती काही होती आहे आणि त्याच्यामध्ये सामान्यांचा सहभागसुद्धा नोंदवण्यासाठी आव्हान केलं जातं, हे पण सामान्यांना मिळणारे फायदेच आहेत. त्यामुळं उगाच इथे 100 कोटीचं काम सुरू आहे, तिथं 300 कोटीचं चालू आहे, अमुक एक बंदर बांधत आहेत त्याच्यातनं महिन्याला 300 कोटी मिळणार आहेत, अमुक एखाद्या ठिकाणी विमानतळ प्रायव्हेटायझेशन झालं आहे, अदानीच्या कंपनीला दिलं आहे, तो प्रोजेक्ट 1800 कोटींचा आहे, वगैरे वगैरे. आता रिसेंटली वायझॅकला मोठं आपलं आर्टिफिशियल इंटेलिजन्सचं डेटा सेंटर होणार आहे गुगल कंपनीचं. त्याचं कामसुद्धा अदानी यांच्या कंपनीला दिलं गेलं आहे. ते पण हजारो कोटींचं काम आहे. समुद्राखालनं केबल टाकायची आहे. अब्जावधी रुपयाचं काम आहे. अब्जावधी डॉलर्सची गुंतवणूक केली आहे. प्रगतीची दिशा प्रशासन व्यवस्थित ठरवत असतं आणि त्याचीच प्रचिती या पुण्यातल्या जो काही डिझेल आणि पेट्रोलमुळं प्रदूषणाचा त्रास होतो तो कमी करण्यासाठी पुणे म्युनिसिपल ट्रान्सपोर्ट जी काही आपली पुण्यातली व्यवस्था आहे पब्लिक ट्रान्सपोर्टची, सिटी बसेस, पेट्रोल डिझेल हळूहळू कमी होत गेलं आणि इलेक्ट्रिकची वाहनं रस्त्यावरनं धावू लागली. डिझेलच्या वाहनांनी होणारा धूर, त्याचा त्रास जवळपास आता नगण्य होत आला आहे. त्या प्रमाणात इलेक्ट्रिक बसेसची खरेदी झाली. रस्त्यावरून इलेक्ट्रिक बसेस धावू लागल्या. आता तर समाजाने त्याच्याही पुढं, म्हणजे आपल्या देशातल्या वैज्ञानिकांचं योगदान, त्यांनी त्याच्याही पुढं प्रगती केली. नो इलेक्ट्रिसिटी, नो डिझेल पेट्रोल, ओनली हायड्रोजन. हायड्रोजनवर चालणाऱ्या बसेस या PMPच्या ताफ्यात खरेदी करण्याचा घाट घातला आहे. आता मग ती बस नक्की आहे कशी? ती आपल्या रस्त्यावर चालते, प्रदूषण तर काहीच होत नाही, परंतु या पुण्यातल्या गर्दीत ती योग्य त्या स्पीडमध्ये, योग्य त्या सर्व गोष्टींसह व्यवस्थित पब्लिक ट्रान्सपोर्ट करू शकेल का? इथल्या रस्त्यांना अनुकूल अशी त्याची बांधणी आहे का? रस्ते तसे आहेत का आपल्या इथं? मग तसा प्रशिक्षित आपल्याकडं चालकवर्ग आहे का? अशा सगळ्या बाबी तपासल्या आणि नंतर ट्रायलसाठी हायड्रोजनच्या बसेस मागवल्या. आता 15 तारखेपासून, म्हणजे काल परवाच, या बसची एका मार्गावर ट्रायलसुद्धा झाली. त्याच्यामध्ये मग PMPचे सगळे महत्त्वाची माणसं त्या बसनी प्रवास केला त्यांनी, आणि या हायड्रोजन बस पुण्यात दाखल होणार हे आता अधिकृतरित्या जाहीर झाल्यात जमाय. मित्रांनो, ही जी प्रगतीची घोडदौड आहे, एकतर तुमचं आता प्रदूषणापासून मुक्ती होणार, बांधकामाच्या बाबतीतलं रेतीचं जे काही ती डस्ट उडते त्याच्या बाबतीतलं प्रदूषण हे होत राहणार. त्यालासुद्धा काही नियमावली दिलेली आहे. त्याचं ट्रान्सपोर्टेशन करताना ती रेती थोडीशी पाणी मारून आणायची आहे. काही वेळा बांधकामाच्या ठिकाणी स्प्रिंकलर्स फिरवले जातात. हवेमध्ये पाण्याचे शिंतोडे उडवणारं ते मशीन असलेली गाडी फिरते आणि मग ते हवेतले धुलीकण हळूहळू खाली जमिनीवर बसतात, जेणेकरून श्वसनामधून माणसांच्या फुफ्फुसांना इजा होऊ नये, ते श्वसनामधून शरीरात जाऊ नयेत, याचीसुद्धा काळजी घेत आहे प्रशासन.
आता या हायड्रोजनच्या बसेस येणार, त्याला भारत सरकारने, महाराष्ट्र सरकारने जवळपास 30% सबसिडी डिक्लेअर केल्याचं समजतं आहे. समजा या बसची एक जुजबी किंमत आपण धरूयात, अंदाजे 3 कोटी असेल, तर आपल्याला 30%ने 90 लाख, कमी नाही 2,10,00,000 ही बस आज PMPच्या दारात उभी राहील. आता इतकंच आहे की त्यासाठी लागणारी सर्व्हिस स्टेशन्स, त्यासाठी लागणारी गॅस फिलिंग प्लांट्स किंवा जे काही हायड्रोजनवर चालणार आहे त्यासाठी लागणारा जो काही मेकॅनिझम, त्याचं इन्फ्रास्ट्रक्चर कुठे कुठे आणि कसं उभं करणार आहेत त्याची तयारी आधी सगळी होऊन जाईल. नाहीतर मग बसेस आणायच्या आणि मग जसं आपण बघतो आता CNG, या बाबतीत मी 2-4 व्हिडिओ केलेले आहेत. CNG फिलिंग स्टेशन्स कमी पडत आहेत, इतकी वाहनं झाली आहेत. रांगाच्या रांगा, 1.5-1.5, 2-2 तास, 4-4 तास. मग ती प्रायव्हेट कारवाला असो अगर बिझनेसवाला असो, त्याला तिथं थांबून राहावं लागतं रांगेत. तर असं काही होऊ नये अशीच एक नम्र विनंती मला प्रशासनाला करावीशी वाटते. हायड्रोजन बसचं तुम्ही आम्ही सगळ्यांनी अगदी मनपूर्वक स्वागत करूयात. या ताफ्यामध्ये आता डिझेलच्या बसेस मला तर असं वाटतं पूर्णपणे निकामी केल्या असाव्यात. नसतील तर त्या टप्प्याटप्प्याने निकामी होतीलच. आणि जास्तीत जास्त या हायड्रोजन बसेस आल्या तर आपल्याला प्रदूषणापासून पुणे शहर मुक्त होण्यासाठी खूप मोठी मदत होईल. इलेक्ट्रिक बसेस प्लस हायड्रोजन बसेस. आता बसचं आपण इथं बोलतो आहे महाराष्ट्रात, पण पंजाब हरियाणा साईडला हायड्रोजनची ट्रेन, त्याची ट्रायल सुरू आहे आणि ती आता पब्लिकसाठी खुली होणार आहे. म्हणजे हायड्रोजनवर आता आपण ट्रेनसुद्धा तयार केलेल्या आहेत. हायड्रोजनवर चालणाऱ्या ट्रेन यासुद्धा आता रुळावरनं धावायला लागतील. त्यामुळं तिथंसुद्धा होणारं प्रदूषण हे सुद्धा कमी होणार आहे. म्हणजे आवर नेशन इज रनिंग टुवर्ड्स ग्रीन एनर्जी इन व्हेरी स्पीडी मॅनर असं म्हटलं तरीही ते योग्य ठरेल. अशा प्रगतीला आपण मनपूर्वक प्रणामच करूयात. देश जेव्हा कुठल्या एखाद्या क्षेत्रात प्रगती करतो आहे तेव्हा प्रत्येक देशवासियाला अभिमान वाटलाच पाहिजे. मग त्या ठिकाणी कुठला पक्ष, कुठलं सरकार एवढे कूपमंडूक प्रवृत्तीने विचार करण्याची गरज नाही आहे. जी लोकं आज आहेत, जी लोकं आज प्रगती करतात, या प्रगतीला जबाबदारीने त्यांनी मनावर घेतलं आणि त्याची अंमलबजावणी करण्यासाठी धडपडलीत जी लोकं. आज जे चित्र दिसतं आहे त्याची सुरुवात 3 वर्षापूर्वी सुरू झाली होती, हे तरी गृहीत धरायला हवं. त्यामुळं 3-5 वर्ष कष्ट करणाऱ्या कोणी का असेना, त्या प्रत्येक माइंड ॲप्लाय करणारा, त्याची अंमलबजावणी करणारा, आत्मनिर्भर भारत याच्यासाठी साथ देणारे वैज्ञानिक, संशोधक, इंजिनियर्स जे कोणी आहेत ते प्रत्येक घटकाचं मी मनपूर्वक अभिनंदन करतो. आणि अशीच प्रगती आपल्या देशाची होत राहो याच मी आपल्या देशाची व्यवस्था बघणाऱ्या प्रत्येक घटकाला दीपावलीच्या शुभेच्छा म्हणून त्यांच्या चरणी माझ्या या शुभेच्छा अर्पित करतो. आणि पुढेसुद्धा अशीच दिवसेंदिवस आपल्या देशाची प्रगती होत राहो याही सदिच्छा व्यक्त करतो. पुढच्या दिवाळीला असंच आपल्याला अजून काहीसं नवीन ऐकायला मिळू दे अशी ही आशा मी व्यक्त करतो त्या प्रशासनापुढं. आणि नक्कीच त्या दृष्टिकोनातनं आपल्याला असे नवीन नवीन शोध आपल्या भारत देशातच लागलेले आणि भारताचा फायदा होत असलेले असे काही वैज्ञानिक झटताना आपल्याला हे चित्र नक्की वाढलेलं दिसेल. कारण आत्मनिर्भरता याच्यावरती आता आपल्या सर्वांनाच जोर देणं फार गरजेचं आहे. दिवसेंदिवस प्रत्येक राष्ट्र स्वतःचा फायदा बघणार आहे. जिथून जिथून आपल्याला काही वस्तू आयात कराव्या लागतील तिथं आपल्याला भरघोस आयात शुल्क द्यावं लागेल. त्यापेक्षा वाय इट इज नॉट टू बी मॅन्युफॅक्चर्ड इन आवर ओन नेशन ओनली. म्हणजेच आपण या बाबतीत आयात कमी करण्यासाठी त्या वस्तू आपल्या देशात कशा बनवू शकतो, का बनवू शकत नाही याचा पाठपुरावा सध्या तरी संशोधक, वैज्ञानिक सगळे करत आहेत. आणि त्याचाच रिझल्ट म्हणजे अजून एक मोठी प्रगती, मॅन्युफॅक्चरिंग ऑफ सेमीकंडक्टर्स. मित्रांनो, आज हा कॉम्प्युटर मोबाईलचा जमाना आहे. त्यामुळं सेमीकंडक्टरला खूप महत्त्व आहे. त्या ज्या चिप बनवल्या जातात त्या आपण आयात करायचो तैवानवरनं. त्यामुळं त्याच्यामध्ये सुद्धा आता आत्मनिर्भरता होती आहे. 3 प्रोजेक्ट मोठे मोठे सुरू होत आहेत. त्यामुळे सेमीकंडक्टर्स याचं उत्पादन आपल्या भारत देशात सुरू होणार आहे. ही सुद्धा एक आनंदाची बाब आहे. अशी जिथं जिथं म्हणून काही थोडी थोडी प्रगती होते आहे ती सगळी आपल्या सामान्यांच्या सुखर आयुष्यासाठीच होते आहे.
डायरेक्टली और इनडायरेक्टली सामान्यांना कुठे ना कुठे तिथे जॉब मिळणार आहेत ना. म्हणजेच काय झाली, रोजगाराची निर्मिती झाली. म्हणजेच काही कुटुंब जगणार आहेत त्याच्यात, ती सामान्यच असणार आहेत. लेबर लागणार आहेत तिथे, इंजिनियर्स लागणार आहेत. सर्व प्रकारच्या नोकऱ्या याची उपलब्धता होणार आहे. आणि ती आयात शुल्क जेव्हा आपलं वाचतं तेव्हा तुमचा आमचा टॅक्सचा पैसा वाचणार आहे. तो पण आपल्या सामान्यांचा फायदा आहे. तो पैसा आपल्याला दुसरीकडे विकास कामासाठी डायव्हर्ट करता येणार आहे. आता विकासातनं काही भ्रष्टाचार होतो वगैरे वगैरे अशी काही लोक आरडाओरड करतात. पण काही गोष्टी ह्या तुम्ही बदलू शकत नाही. त्या सिस्टीममध्ये जरी तुम्ही गेलात ना तरी तुम्हाला असं काही बाजूला टाकलं जातं की तुमचा आवाज दाबला जातो. तुम्ही काही आवाज करू शकत नाही. काही गोष्टी ह्या सिस्टीममध्ये चालूच राहणार आहेत. जोपर्यंत मानव या पृथ्वीवर आहे तोपर्यंत त्या तशाच चालू राहणार आहेत. हे एकदा तुम्ही मनाला समजावलं तर मात्र तुमचा या विकास कामांकडे बघण्याचा दृष्टिकोन नक्की सकारात्मक होऊ शकतो, असं मला खात्रीने सांगावंसं वाटतं अशा काही लोकांना. पुन्हा एकदा पुणे महानगरपालिका, त्यातल्या त्यात पब्लिक ट्रान्सपोर्ट डिपार्टमेंट, PMPला मी लाख लाख अभिनंदन करतो. लवकरात लवकर या हायड्रोजन बसेस पुण्यातल्या रस्त्यावरनं धावताना, आपल्या जनतेच्या सेवेसाठी धावताना आपल्याला पाहायला मिळत, याच सदिच्छा व्यक्त करून या व्हिडिओत इथंच थांबतो. पुन्हा भेटूयात मित्रांनो अशाच अजून एका नवीन विषयासह लवकरच.